पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता, मात्र मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचं आंबेडकरांकडून स्पष्ट. अजित राव हवा तेज चल रही है, टोपी उड़ जाएगी असं म्हणत संजय राऊतांची टीका. तर अमोल कोल्हेंनी बेईमानी केली नाही म्हणून पाडणार का, राऊतांचा सवाल. डीपीडीसी चालवणारे जरा भरकटले तर सुळेंचा अजित पवारांना टोला. तर वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती. सुप्रियाताई, काँग्रेसला जे सुचलं नाही ते तुम्हाला सुचलं. शेतकरी आक्रोश मोर्चातील सांगता सभेत बाळासाहेब थोरातांचा स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना टोला. राज्यात एक फूल दोन डाऊटफुलचं सरकार. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेतून अमोल कोल्हेंचा सरकारवर हल्लाबोल. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची स्थानिक नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये सामना रंगण्याची शक्यता. राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात रामज्योती लावा. 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधान मोदींचं आवाहन. माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्ष, पंतप्रधान मोदींचं विधान. 2024ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी, संजय राऊतांचा दावा. ईव्हीएम नसतं तर भाजप ग्रामपंचायत निवडणूकही जिंकणार नाही, राऊतांचा हल्लाबोल. अयोध्येमधील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी. मुंबईत नववर्षानिमित्त 13,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी. पुण्यात नववर्षानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी. संध्याकाळी 5 पासून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल, अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार. नवीन वर्षात नागपूरकरांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता. 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दर वाढण्याची शक्यता. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 613 वर. आज 172 कोरोना रुग्णांची नोंद. तर राज्यामध्ये जेल म्हणजे 10 रुग्ण.